अथर्व, हिरवा रंग कुठे ठेवलास तू? आण बरं. जा, कुठे ठेवलाय? अगं आवरलं का नाही? अगं मसाले करायचे विसरलीस का? आवाशी कशी विसरेल? पण त्या अथर्वच्या क्राफ्टच्या टीचरनी हे काय काय लिहून दिलंय. घर बनवायचंय, मातीच्या सीताफळाला रंग द्यायचाय, अजून काय काय लिहून दिलंय. ते पण महत्वाचंच आहे ना. अरे वा, कोणी केलंय सगळं? मी आणि आईली. आणि आता काय करतोस ते? चॉकलेट. चॉकलेट? अथर्व, चॉकलेट बनवायचं नव्हतं ना, मग काऊन बनवतो तू? मला आवडतं म्हणून मी बनवतोय. माझ्यात आला की मी बाबांना दाखवायला राहणार. बाबांना काऊन? मला दाखवायचं म्हणून. अथर्व, जा बरं ते मातीचं सीताफळ घेऊन ये. राधिका, अगं जायचं म्हणतो तर जाऊ दे ना त्याला. आहे त्याला जरा बाबांचं वेळ. जाईल, दाखवेल आणि परत ये. नानीजी, मी काऊन थांबव? आधी तर पाठवलंच होतं ना मी. ती शन्या त्याला काही बाई बोलत राहते, मॉन्स्टर मॉन्स्टर म्हणते. अगं तिचं बोलणं काय मनावर घेतेस तू? ती आणि अथर्व दोघांचं वय सारखंच आहे. हे आहे शिकली बिकलेली, पण काही समज नाही तिला. जाऊ दे. माहिताड नुसती. हाय सनाया. हाय. का साड बसलीस? नथिंग, असंच. असंच का मूड गेलाय? नथिंग यार, जस्ट थोडा मूड ऑफ अँड फीलिंग अ बिट स्ट्रेस्ड आउट. स्ट्रेस? आणि तुला गुरुनाथनी सोडलं की काय? तेवढंच राहिलं आता. काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम काही नाही आहे सच. जस्ट दॅट गॅरी खूप चिडचिड करतो ग लेटली. आणि राधिका, तुला माहिती आहे ना, ती एकसारखी काही ना काहीतरी त्रास देतच असते आम्हाला. तो अथर्व होताच एवढे दिवस. प्लस ही सगळी सोसायटीतली लोक. यार कंटाळा आलाय मला. आय एम सराउंडेड बाय मॅड पीपल. सिरियसली खूप एक्झॉस्ट झाले. हो, चिल जरा. तू स्ट्रेस घेतलास ना, तुला बीपीचा त्रास होईल. एक काम कर, काहीतरी स्वीट खा, शुगर खा. नुसती काय शुगर खायची? केक किंवा पेस्ट्री असते तर खाल्ली असते. खा मग, आहे का घरात? नाही मग चॉकलेट खा. नाही, या घरात एकही चॉकलेट नसतं. कारण तो मॉन्स्टर आला होता ना, त्यांनी सगळं संपवून टाकलं. त्यांनी काही नाही ठेवलंय. घ्या, आला तुमचा मॉन्स्टर. हाय खरं. हाय. ए, आरडाओरडा करू नकोस. काय काम आहे? मला बाबा हवे. बाबा कुठे आहे? त्यावेळी तुझे बाबा असतात त्या घरी नाही ना, ऑफिसला गेलाय तो. काय काम आहे तुझं? मला बाबांना हे दाखवायचं आहे. हे काय? चॉकलेट. चॉकलेट दाखवायचं असतं का खायचं असतं ते? दे मला, चल. नाही, हे बाबांना मी बाबांना देणार. सोड रे, खाऊ दे मला. काहीतरी भूक लागली तर मला. हे काय झालं? अगं काय झालं तुला? तू काय दिलंस तिला खायला? हे जाऊ दे, लागला तर लाकडाचं चॉकलेट. अरे बापरे. बाबांना दाखवायचं होतं ना. सनाया, यू ओके? ए, शन्या, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.
काय गो हा काय झालं काय झालं काय काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया